आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। चला प्रवेश सुरू झाला। 5 जुलै 2025 पासून भव्य सुरुवात। भाषण कला व स्टेज करेज क्लासेस, गांधी मार्केट, लातूर। आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर। आवाजांचा बादशाह खास लोकाग्रहास्तव लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। प्रवेश सुरू झाला। कोर्स फक्त 30 दिवसाचा, दररोज 1 तास द्यायचा आहे। 5 जुलै पासून भव्य सुरुवात। प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर औसेकर, गांधी मार्केट, लातूर 98 90 39 87 88। सर्व पंढरपूरला जाणाऱ्या भाविक भक्तांचं प्रतिष्ठानतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। आज अतिशय सुवर्ण अक्षरात लिहिण्याचा दिवस। आज आमच्या प्रतिष्ठानची 25 वर्ष पूर्ण होत असून आज उलस लावलेलं रोपट वटवृक्षात रूपांतर झालं, हे बघून आनंद होत आहे। आता यानंतर आमच्यातर्फे सर्व आम्ही आता वयोमानानुसार रिटायर होत असून सर्व कार्यक्रम युवा पिढीने घ्यावं व युवानी अशीच वटवृक्षाची वेल गगनापर्यंत पोहोचू द्यावं अशी अपेक्षा करतो। आज सतत प्रतिष्ठानला 25 वर्ष होत आहे आणि सतत कार्यरत असलेले हे प्रतिष्ठान वारकरी यांना पंढरपूर यात्रेसाठी मोफत यात्रा देत असते। त्यासाठी सर्व भक्तांना निरोप समारंभ देण्यासाठी आज सन्माननीय बाबासाहेब पाटील, मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आमचे लाडके आमदार अमितजी देशमुख साहेब यांचे पण या ठिकाणी आगमन होऊन ते निरोप समारंभ हार्दिक शुभेच्छा देणार आहे। धन्यवाद। सत्संग प्रतिष्ठान लातूर प्रतिष्ठानची स्थापना 2000 चालू केलेली आहे। 1 ला सन्माननीय रमेशजी भुतळा आणि आम्ही या प्रतिष्ठानची स्थापना केली। 10 ते 11 भागवत कथा घेतल्या। वारकरी सेवेचे 25 वर्ष आहे। पहिल्यांदा 5 वर्ष रेल्वेनं पाठवलं होतं। आता 2005 नंतर बसनं चालू केलेलं आहे। हे सेवेचे 25 वर्ष आहे। पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की असंच आमचं प्रतिष्ठान पुढं प्रगतीवर चालू व एकादशी संपल्यावर धोधो पाऊस पडो एवढीच विनंती। आपण पाहत आहात ही सर्व कार्यकर्ते आणि एक प्रचंड असं हे एक भजन चालू आहे। लोक आनंदानं भजन करत आहेत आणि सातत्यानं गेल्या 25 वर्षापासून या सत्संग प्रतिष्ठानच्या वतीनं वारकऱ्यांना पायी दिंडी करण्याचा संकल्प मिळतोय। कसं वाटतं बाबा? कोणत्या गावना? रेणापूर तालुका
पंढरपूरला. हा, पंढरपूर. कोण न्यायले? पंढरपूरला निघालोय. द्वारकादास यांचे अत्यंत उपकार आहेत आमच्यावर. प्रत्येक वारीला आम्ही पंढरपूरला द्वारकादास यांच्यातूनच जातो. असं हे अत्यंत सुंदर असं नयनरम्य वातावरण, भक्तिमय हे सगळं कार्यक्रम चाललेला आहे. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. लातूरातील नामवंत पत्रकार आणि मराठवाडा नेताचे संपादक श्री रामेश्वरजी बद्दर 2 मिनिटं. लातूर येथील सत्संग प्रतिष्ठान गेल्या 25 वर्षापासून लातूरात सत्संग प्रचार प्रसार आणि पंढरपूरला वारकरी पाठवण्याचं काम, वेगवेगळ्या कथा आयोजन करण्याचं काम करत आहे. यांना मराठवाडा नेत्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि कार्यकर्त्यांची एक मोठी फौज. सगळ्यात मोठे चंदूशेठ लड्डाजी आमचे मित्र पत्रकार रत्नाकरजी औसेकर आणि सत्संग प्रतिष्ठानकडून सर्व वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सगळ्या वारकऱ्यांची पूर्ण जेवण फराळाची व्यवस्था केलेली आहे. आता कार्यक्रम झाल्यानंतर 11 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत ज्या बी भाविकांना पंढरपूरला जायचं आहे, पास असो नसो, सर्व भाविकांना इथून रवाना करण्यात येईल. किती एकंदर वारकऱ्यांना पाठवतात? आता आमच्या 31 गाड्या तर बुकच आहेत. तर वेळेला 50 गाडी बी झाली तर पूर्ण तयारी आहे. मला वाटतं 40 गाड्या जातील. जवळपास 40 गाड्यांचं हे त्यांनी मनोदय व्यक्त केलेलं आहे. यात सत्संग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मान्य श्री आमचे रमेशजी भुतडा हे सातत्यानं या ठिकाणी येत आहेत. याचबरोबर इथं आमचे मित्र गालिब शेख सुद्धा चांगलं सूत्रसंचालन करतायत आणि एक फार चांगलं वातावरण आहे. आणि सुंदर असा हा हे भजनी मंडळ कुठून आलं तुमचं भजनी मंडळ? लातूर कोणचं गाव आहे? या उक्तीप्रमाणे कोणतं गाव आहे? मोतीनगर कार्तिकी भजन मंडळ. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या जीवनाच्या म्हणा काहीतरी पांडुयांनी जवळ प्रारंभ केलेली ही पालखी उद्या अर्थात 6 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी आळंदीचे दिंडी पंढरी निघाली, आळंदीची दिंडी पंढरी निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. आषाढी वारीचा सोहळा निराळा, टाळ मृदंगात संत जननाली, टाळ मृदंगात संत जननाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली, विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली. रामकृष्ण हरी. प्रतिभावच्या स्विमिंग पूलवर कार्यक्रम घ्यायचा. एकच किस्सा सांगतो भैया. रामराव ढोक महाराजची कथा घेतलो. आमच्याकडे पैसे नव्हते. विद्यार्थी आम्ही सगळे होतो. विक्रमसिंगजी चव्हाण त्यावेळेस विक्रमसिंगजी चव्हाण नगराध्यक्ष होते. साहेबाला म्हणलं साहेब कथा घेतली, पैसे नाही. साहेबांनी काय म्हणले, चव्हाण मंडपाचा बंदोबस्त करून द्या, कथेला काही कमी पडून देऊ नका. ही जाण लातूरकरांना आहे. म्हणून सर्व वारकरी बांधवांना सांगतो,
बोला पुंडरी गवळदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. हे सन्मान्य विलासराव देशमुखच्या प्रेरणेने चालू आहे. प्रत्येक कथेला साहेब येत होते, प्रत्येक कथेला साहेब आम्हाला मार्गदर्शन करत होते. ही लातूरची दृष्टी आहे भैया. आपल्या ज्या लातूरला व्यापार जे आहे ते मराठवाड्यात कुठंच नाही. ज्या गावचा राजा चांगला असतो तिथला व्यापार वाढतो. ही लातूरकरांची देण आहे. हे आमचे दिलीपजी माने साहेब समोर बसले. मी काही राजकारणात नाही. दिलीपराव माने म्हणले इलेक्शन चालू होतं काय होणार आहे. मी म्हणला भैया 101% निवडून येणार. तिरुपती बालाजीला आमचं साकडं होतं. काय होतं की तुमच्यामुळे हे लातूर शांत राहते. चांगल्या लोकांना तुम्ही जवळ करता म्हणून कायम या प्रतिष्ठानचे सचिव चंदूशेठ लड्डा आज 1 महिना झाला भैया त्यांचं दुकान बनले. आमचे श्यामसुंदरजी मुंदडा हनुमान चौकातले ऑटो रिक्षाचे बारबोले कंपनी अकरवाईचे 20 ऑटो भैया आज 3 दिवस झाले त्यांनी ऑटो बंद करून ह्या कार्यक्रमाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ह्या कार्यक्रमाला शेतकरी गोरगरीब वारकरी जातात. 31 वर्ष नियोजन आहे. संकल्पना आमची 51 वर्षी आहे आणि 35 वर्ष यावर्षी बुक केलेलं आहे. आता एकदा तुमच्या हस्ते सत्कार झालं की संध्याकाळी 5:30 पर्यंत जे कोणी येईल त्याला जेवणाचं पाकिट, फराळाचं पाकिट, बिस्लेरी पाणी सनरीज कंपनीकडून बिस्लेरी पाणी गेल्या 15 वर्षापासून फ्री येते. आमचे मार्गदर्शन डॉक्टर चेतनजी सागरा हे असे अनेक भक्त रमेशजी राठी, आमचे लावटीजी असो, दिलीपजी माने 15 वर्षापासून, लक्ष्मणजी मोरे, प्रकाशजी कासट, लक्ष्मीकांतजी सोमाणी असे अनेक कार्यकर्ते, आमचे सरपंच गंभीरे साहेब, गुमस्ता महासंघाचे अध्यक्ष तुळशीराम गंभीरे यांनी 200 लोकांना मार्केट यार्डात पास दिले. 3 वर्ष 3 दिवस काहीच केलं नाही त्यांनी. गंभीरे साहेब मुंबई आले, कालच त्यांना पुरस्कार मिळालाय. अशा लोकांचा सगळ्याचा सहयोग आहे भैया. परवा दिवशी चाकरवाडीला प्रदीपजी मिश्राचा कार्यक्रम होता. मार्केट यार्डातले सन्माननीय अशोक शेठ अग्रवाल, बालाप्रसादजी बी दादा त्यांनी 40 लाखाचा माल पाठवला. 600 तेल डबे. लातूरात चांगल्या कामाला कमी पडत नाही. लोक काम बघून पैसे देतात. ही लातूरची संस्कृती आहे. ही संस्कृती कशामुळे आहे? तोरला साहेबांनी, दिलीपराव साहेबांनी काल फोन करून विचारलं. कोणाला खरं वाटणार नाही. गेल्या वेळेस वहिनी साहेब होते, त्याच्यापुढे दिलीपराव साहेब होते, आज तुम्ही. गेल्या वेळेस दिलीपराव साहेबांनी बनसोडे साहेबाला आणले उदगीरचे आमदार. 8व्या दिवशी त्याची मंत्री महोदय झाले. किंवा विठ्ठलाची देण. तरी जास्त वेळेला घेता कार्यक्रमाला विजय शेठ गिरडा आणि सर्व भैया तुमच्याकडे लातूरचं स्टेरिंग आहे आमचे जे अशोक बैठपूर करतात. कोण्याही वार्डात त्यांना घेऊन जावा तुम्ही, त्यांचे भक्त बराबर आहे. आता त्यांना कसं वळवायचं ही तुमची कला. हा आम्ही सगळे ट्रक आले आम्ही महाराष्ट्राला फिरवतो, त्यांनी आम्हाला फिरवतो. ही काय त्याची कमाल आहे. तर हे सगळं संगम जुळल्यामुळे हे कार्यक्रम 25व्या वर्षात आले. पुढचे अजून आमचे माणस आहे. या पुढचे अध्यक्ष आमचे चंदूशेठ लड्डा राहतील. बाकी रमेशजी बुतडा आणि आम्ही दोघांनी मिळून हे प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे. भैया कुठल्याही गोष्टीची ते कमी पडत नाही, कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही. म्हणून हे सगळं चालतंय. वासनगाव, गंगापूर, महापूर, बोरवटी, वडरवाडा, अशोक दादाचा खास वडरवाडा 200 वडर जाते. ही लातूरची लोक जाते. मोरे नगर, मोती सगळ्या वार्डातले लोक येतात. आणि श्रावण मध्ये आम्ही भैया 500 महिलाला परळी वजनात घेऊन चाललो. हा पैसे शिल्लक ठेवायचे नाही. 25 वर्षात आमचे डिपॉझिट असे दिला. पैसे ठेवले तर वागे होते, पैसे ठेवायचे नाही. तरी 2000ला हे प्रतिष्ठान सुरू केलं. 2005 ते रेल्वेनं पाठवलं. 2006 नंतर बसनं चालू केले. 5 बस 10 बस असं करत करत आता 35 बस झाल्यात. पुढं आमचे एक माणूस 51 बस. की अशा प्रकारे लातूरकर मदत करतात. हे काय होतंय हे सगळं ज्या मंदिराचा कळस चांगला असतो त्या मंदिरातला देव चांगला असतो तसं हे गाव आहे.
इथं कुठलाच कमी पडत नाही. आणि या कार्यक्रमाला पहिला फोन मधुशेठ भुतडाला केलो. त्यांनी म्हणलं क्या दिसणे का दिसली. आमचे दगडे साहेब न सांगता पत्रकार आहेत, परंतु न सांगता टाकून देते मधुशेठच्या मोबाईल. ही लातूरची संस्कृती आहे. म्हणून जास्त वेळ न घेता आमचे गाली शेठ संचालक नाही बोलले 3 वर्ष झाले त्यांनी म्हणले मी आलो. आता त्यांनी रिटायर झाले, त्यांचा सुद्धा तुम्हाला सत्कार करायचा. त्यांनी होऊन म्हणते मी या कार्यक्रमाला येणार. रमेश शेठ आमचे रोज फोन करते बिलकी माने काय पाहिजे. अहो हे लातूरची संस्कृती फार चांगली होई. हे शेजारच्या जिल्ह्यात जाऊ आम्ही बीड मध्ये काय आम्हाला माहिती. काही लोकांनी व्यापारीने पलायन केलं लातूरला आले. का आले की तुम्हाला या का वातावरण अच्छा. हे बुलढाणा बँकेचे 25 कर्मचाऱ्यांनी लातूरला जाहीर केले. काय केलंय हे लातूर बहुत अच्छा. हे कशामुळे हा प्रत्येक कथेला आमच्या ललित भाई भंडारा यजमान काय म्हणतात आमचे 99 वर्ष काहीच बोलायची गरज नाही. अशी ही लातूरची संस्कृती आहे. कोणी नाही म्हणायचंच नाही. पहिला फोन ते आखरी फोन. कौन आ रहा है अमित भैया हा फिर हम आ रहे. कौन आ रहा है आमदार साहब आ रहे हम आ रहे. किती लोकप्रियता हा. ही आम्हाला वाढवायचंय, कमी करायची नाही. पक्ष कोणता आम्हाला बघायचं नाही. साहेबामुळं आम्हाला तुमचं मार्गदर्शन आहे. तर माझा नातू तुम्हाला भेटायला मुंबईला आलता. हा नाही भैया तुम्ही निघू जाणे. हे असे किती काय नाही. तरी जास्त वेळ न घेता हैदराबादचे जुगल किशोरजी बियाणी, मारवाडी युवा मंचचे कैलासजी राठीचे विशेष आंबोडून आले भैया. हे मारवाडी समाजाचे युवकाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. त्याला आमचे जुगल शेठ बियाणी हैदराबादहून आले. अर्बन बँकेचे अध्यक्ष आकाशजी राठी हे सगळे मान्यवर. आणि विशेष करून अर्बन बँक प्रतिभावानं विचारलं जेवणाचं कसं आहे. बोले भाऊ का जेवणाची व्यवस्था चालू आहे. नाही म्हणले अर्बन बँकेतर्फे 50,000च्या पिशव्या दिल्या की ती पिशवी 6 महिने कामाला येईल अशी पिशवी दिली भाऊ. ज्यानं चांगलं केलं चांगलं पक्षविरहित कार्यक्रम म्हणजे शेतकरीने वारकऱ्याकरता कार्यक्रम. आपल्याला 100-200 किंमत नाही, तर वारकऱ्याने शेतकऱ्याला असते. तुमच्या आशीर्वादानं आम्ही 51 बस 100% करणार आहोत. 35 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, 35 बस आहेत. त्या स्टेरिंगचा उपयोग तुम्ही कसा करायचा ते करत आहे त्याचा. हा की नगर परिषद आपल्याला आणायची एवढंच सांगतो. आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे माननीय रमेशजी भुतडा साहेब तुमचं किती वर्षापूर्वी सत्संग प्रतिष्ठान स्थापन झालं. 1 जानेवारी 2000 रोजी अष्टविनायकच्या स्विमिंग पूल वरती आदरणीय प्रदीपजी राठी, इंदरचंदजी जैन, पांडुरंग मामाजी झवर व नंदगोपालजी अग्रवाल यांच्या आशीर्वादाने हे मंडळ स्थापन झालं. किती वर्ष झाले? आज जवळपास 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. किती पाठवणार तुम्ही यावर्षी? यावर्षी जवळपास 1500 भाविक जाणार असून मला शुभेच्छा. असंच तुम्ही येणारी 50 वर्ष हे कार्यक्रम साजरा करावा. तर मित्रांनो आपण पाहत आहात की असा सोहळा की जेणेकरून या महाराष्ट्रात एक आदर्श हा सुद्धा एक लातूर पॅटर्न की वारकऱ्यांच्या माध्यमातून सेवा. शेकडो वारकऱ्यांना आज जवळपास 40 बसेस भरून हे वारकरी पंढरपूरला जातात. त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हे सगळं मोफत आहे. त्यांना जाताना एक बॅग दिली जाणार आहे, त्यांना कपडे दिले जाणार आहेत, त्यांना नाश्ता दिला जाणार आहे, त्यांना जेवण दिलं जाणार. तर असं हे रंगणारा हा सोहळा आहे. तर हे सत्संग प्रतिष्ठान त्याचे आपण अध्यक्ष आहात. आणि आज मला सांगा हे लातूरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी मिळून केलेले आहे. हा सर्व व्यापाऱ्यांनी मिळून केलेले आहे. आमचे 60 सभासद आहेत. 60 सभासद आहेत. त्या सगळ्यांच्या सहयोगाने हे कार्यक्रम चालू आहे. हा खर्च किती असेल असा आजच्या वारीचा? हे 7 लाख रुपयाचा खर्च आहे. 7 लाख रुपये. मित्रांनो गेली 25 वर्षापासून अद्यावत हे चालू आहे. आणि पुढे असंच चालूच राहणार. हे गोविंद तारीखांचं सगळ्यात मोठं कौशल्य आहे की आणि आज
मान्य आमदार अमित भैया देशमुख, बाबासाहेबजी पाटील असे अनेक नामवंत लातूरातली प्रतिष्ठित मंडळी येत आहेत. तर आमचे पारिक साहेब तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आमच्या चॅनल तर्फे. असंच कार्य तुमच्या हातानं घडत राहू याच आम्ही तुम्हाला तुमचं असं सहकार्य राहो. नाही 100%. कुठून आलात मामा तुम्ही? लोदगा तालुका औसा. आणि आमचे गुरु बर दरवर्षी जाता वारीला? दरवर्षी जातो मी. यांचंही आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचंही आम्ही या ठिकाणी 2005 पासून मी पायवारी करीत असतो. हा. पण आता असं इकडे बघून बोला. आयुष्य जरा शेवटला आल्यामुळं ते चलण्याचं गती थांबली माझी. हा चालता कमी उलाले म्हणून मी या वर्षी पायी यात्रेत गेलो नाही. मग आता आनंद वाटतो की नाही? मोफत जायला फुकट जायला मिळते तुम्हाला? फार आनंद कोणत्या आहे. गावचे तुम्ही? मी लोदगा तालुका साईडला. बरं तुम्हाला वारीच्या शुभेच्छा मामा. धन्यवाद. लातूर शहरातले ज्येष्ठ नागरिक आणि आमचे गुरु माननीय रामानुजी रांदळ साहेब या वारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही सेवा देत आहे सत्संग प्रतिष्ठान. नमस्कार. पांडुरंग तुमचा आमचा सगळ्यांचा 25 वर्षापूर्वी सत्संग प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि पहिली रेल्वेच्या डब्यामध्ये काही वारकऱ्यांना आपण सुरुवात केली. त्यास असं वाटतं होतं की हा गंगेचा उगम आहे, गंगोत्री व्हायला 2-4 वर्ष जातील. पण लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, दानदाते, धार्मिक क्षेत्रामध्ये विश्वास ठेवणारी जी मंडळी होती त्या सर्वांनी मिळून हा जगन्नाथाचा रथ ओढला आणि 25 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सत्संग प्रतिष्ठानची प्रतिमा उंचावली. एवढंच नव्हे तर याचं अनुकरण महाराष्ट्रामधल्या लोकांनी केले. इथं येणारा वारकरी पायी येतो आणि जाताना गाडीमध्ये बसतो, त्याच्याबरोबर हरिपाठ असतो, ज्ञानेश्वरी असते, माळ असतो, सगळं असतं. जेवणाचा डब्बा सुद्धा असतो, आरोग्याची व्यवस्था असते आणि हे सगळं प्रेमापोटी होतं, विनामूल्य होतं. आणि ही परंपरा लातूरकरांनी उचलून धरलेली आहे. सन्माननीय श्री आकाशजी राठे चेअरमन लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, रमेशजी भुतळा साहेब हे त्यांचं स्वागत आणि सत्कार करतायत. युवा उद्योजक आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत असणारे आकाशजी राठी. सन्माननीय श्रीमान कैलासजी राठी साहेब, प्रदेश अध्यक्ष मारवाडी युवा मंच, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत श्यामजी मुंदडा कोषाध्यक्ष यांनी करावं अशी विनंती आपल्याला करतोय. धन्यवाद. यानंतर सन्माननीय श्री जुगलजी बियाणी, संचालक गीता परिवार तेलंगणा यांचं स्वागत माननीय केतनजी हलवाई, सत्संग प्रतिष्ठानचे सहसचिव यांनी करावं अशी विनंती करतोय. सन्माननीय श्रीमान जुगलजी बियाणी, संचालक गीता परिवार तेलंगणा यांचं स्वागत केतनजी हलवाई हे करतायत. सन्माननीय ज्येष्ठ उद्योजक रमेशजी राठे यांचं स्वागत सन्माननीय विजय वर्मा यांनी करावं अशी विनंती करतो. विजयजी वर्मा यांना विनंती आहे की रमेशजी राठी यांचं स्वागत करावं. सन्माननीय होम डीवायएसपी सावंत साहेब यांचं स्वागत सन्माननीय चंदूशेठजी लड्डा यांनी करायचंय. सन्माननीय श्री अश्वजितजी जानराव साहेब, विभाग नियंत्रक परिवहन मंडळ लातूर.
या सर्व वातावरणामध्ये एक मंगलमय वातावरण आपल्याला दिसतंय. सगळे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आणि एकंदरीत हे सगळे वातावरण जे आहे अत्यंत एक प्रकारे भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालं. आणि काय म्हणतात ताई, बोला. असे हे अनेक व्यापारी लातूरातील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. माननीय श्री रमेशजी राठी साहेब या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जयप्रकाशजी दगडे आहेत. त्याबरोबर रामेश्वरजी पटकर आहे. ही सगळी मंडळी येत आहेत आणि एक प्रकारे एक भक्तिमय वातावरण या सर्व कार्यक्रमांचं झालेलं आहे. आपल्याला पाहायचं आहे एकंदर हे जे वातावरण आहे एक भावपूर्ण वातावरण. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही कमर्शियल नॉलेज नाही. हे संपूर्ण प्रतिष्ठित व्यापारी लातूरातले प्रतिष्ठित व्यापारी लातूरातले प्रतिष्ठित व्यापारी या ठिकाणी. बोला, या इकडे या, इकडे या ना. ताई, काय वाटतं आपल्याला? मेरा शंकरन लड्डा ह्या सत्संग प्रतिष्ठान हे 25 वर्षाचा वर्धापन दिन आहे. आज 25 वर्ष झाले त्यांनी हे काम करत आहे. पहिले एक गाडी, नंतर 2, असं करत करत त्यांनी आज 31 गाड्यापर्यंत त्यांनी आणले आहे. चंद्रशेखर लड्डा, गोविंदजी पारिक, रमेशजी बुतडा यांचं खूप प्रतिसाद आहे. आणि मेन म्हणजे लातूरचे जेही आपले देणारे आहेत त्यांनी पण त्यांना खूप साथ दिला, म्हणून त्यांनी आज पुढे गेले. आज जसं की ट्रेनला इंधन असतो पण डब्याशिवाय इंधन चालू शकत नाही, तसे लातूरच्या लोकांनी त्यांना देणगी दिली. ही गाडी त्यांनी पुढे चालवली. हे मला सांगायचं आहे. थँक्यू. असंच त्यांनी पुढे वाढत काम करत आहात. काय नाव का? चंदू लक्ष्याचे विशेष. चंदू आमचे मित्र आहेत. आज सत्संग प्रतिष्ठान पंढरपूर आषाढी वारी यात्रा मोफत प्रवास वारकऱ्यांसाठी हे सेवा सुरू झालेली आहे बरेच वर्षापासून. मला खूप आनंद वाटते आणि मी यावर्षी वारकरी सोबत सगळे हे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सर, आपला परिचय. मैं अम्बट से हूँ। कैलाश जनरल राठी, मारवाड़ी, महाराष्ट्र प्रदेश मारवाड़ी युवा मंच का अध्यक्ष हूँ महाराष्ट्र प्रदेश का। और पिछले 2 साल से यहाँ पे जुड़ा हूँ मैं। और जब भी आज 24 साल से जो अभी उनका काम चल रहा है वो बहुत ही उल्लेखनीय है। वो इस साल से हम 400 किलोमीटर दूर रहते हो पर इसी प्रोग्राम के लिए आता हूँ और इनका मैं बहुत बहुत आभार करता हूँ कि ये काम करते हैं। ऐसा लगता है आपको ये महाराष्ट्र में कोई शहर में नहीं है ऐसा? कोई शहर में नहीं। ये पहला शहर है लातूर जो 25 साल से ये कार्यक्रम चला रहा है। 24 साल होगा, अभी 25 साल चालू है। मुझे सहभाग का मिला बोल के मैं सबका धन्यवाद देना चाहूँगा। और पिछले साल भी मैं आया था तब देशमुख साहब की मिसेज थी, उनके साथ ही धन्यवाद सर। और ईश्वर चरण ये प्रार्थना करूंगा विद्यालय के पास कि जल्द से जल्द बारिश गिरे और सभी शेतकरी सुखी हो। सभी शेतकरी सुखी हो, ऐसे ही पांडुरंग की चरणी बात करना है। ओके, थैंक यू सर। आदरणीय श्रीमान आकाशजी राठी साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचे आम्ही लातूर शहरातले सर्वांना परिचित असतात. त्याचबरोबर आज कितीतरी वर्षांतर विक्रमसिंगजी महाराष्ट्र प्रदेशाचे मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष मित्राला बघून आदरणीय श्रीमान कैलाशजी राठी साहेब काय सत्संग परिषदेचा कार्यक्रम हे दरवर्षी आषाढी निमित्त 25 वर्षापासून तो कार्यक्रम चालू आहे आणि यापूर्वीही मी 2-3 वेळेस त्यांना अशीच मदत केलेली आहे आणि एक वारकऱ्यांना एक जाण्यासाठी जे ह्यांनी सुविधा करून दिलेली आहे, त्यांच्या जेवणाच्या अल्पभराची सुविधा करून दिलेली आहे
हे असला कार्यक्रम बाकी कुठल्याही जिल्ह्यात नाही. हे लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या लातूर शहरामध्ये लातूरचं हे भूषण आहे आपल्या, आणि लातूरमध्येच नवीन नवीन प्रकल्प आपले घडत असतात काय. लातूर पॅटर्नप्रमाणे त्या पद्धतीने हे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतात. सत्संगचे सर्व सदस्यांना मी त्यांना धन्यवाद देतो, आणि असंच कार्य पुढे त्यांनी रात्रंदिवस आपल्याला बाकीच्या वारकऱ्यांना त्यांच्या सेवेमध्ये उत्तर चांगल्या पद्धतीने सेवा करावी अशी त्यांची आम्ही आणि मी सुद्धा पांडुरंग तुम्हाला दीर्घायुष्य देऊ, तुमची प्रकृती चांगली राहू. थँक्यू. आपल्या सुद्धा चॅनलचं मी आपल्या सुद्धा चॅनलचं मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. असं चॅनल तुमचं उत्तरोत्तर वाढत जावं. आदरणीय रामानुजी रानडे धन्यवाद साहेब. आणि यानंतर एवढ्या ह्याच्यामध्ये आवाज येईल. फार सुंदर, फार सुंदर. हे माईक रामकृष्ण हरी इकडून या. लातूर शहरातले दानशूर व्यक्तिमत्व आणि लाहोटी परिवाराचे करते धरते, आणि लातूर शहरात आजपर्यंत जेवढे काही सामाजिक उपक्रम आहेत प्रत्येक उपक्रमात, मग ते आम्ही व्हीलचेअर वाटप असो किंवा कोणत्याही समाजाचा कुणी त्याला सदर हाताने मदत करणार व्यक्तिमत्व रमण राजा लाहोटी. लाहोटी सर, आज हे वातावरण बघून काय वाटतं? आज 25 वर्ष आलेले आहेत. सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद भाऊ पारिक व त्याच्या टीमचे मी अभिनंदन करतो की दरवर्षी प्रमाणे आज वारी पाठवत आहे पंढरपूरला. मी त्यांना शुभेच्छा देतो. असं कार्य चांगलं त्यांच्या हातून प्रत्यक्ष घडत राहो. आमच्याशी काही सहकार्य पाहिजे असेल तर ते नक्कीच निश्चित आम्ही देऊ, एवढीच पंढरीच्या चरणी प्रार्थना करतो. राजाजी, महाराष्ट्रातलं हे पहिलं शहर आहे की गेली 25 वर्षापासून हा उपक्रम आहे. बरोबर आहे. आणि हे सर्व व्यापारी मिळून करतात. बरोबर आहे. हे सगळे व्यापारीच करतात आणि त्याला कुठंच खंड पडू दिलेलं नाही आहे. 25 वर्ष आणि गेल्या 25 वर्षापासून आपल्या परिवाराचं सहकार्य आहे या उपक्रमात. नाही, आम्ही सहकार्य म्हणजे सोबत आहोत. पांडुरंगाची सेवा घडते. नक्की घडते. आज एवढे 40 बसेस आपण माऊली पाठवत आहोत. म्हणजे आपण जरी पांडुरंग दर्शन नाही घेत तर यांचं दर्शन म्हणजे पांडुरंगाचं दर्शन. बरोबर आहे. बरोबर. मग ही जी भावना आहे कसं वाटतं आपल्याला, काय फिलिंग होतं आपल्याला सगळ्या आजचा विशेष महत्व वाटतं? आनंद वाटतो, एकदम मनाला शांती वाटते. मित्रांनो, हे होते लातूरचे श्री रमण राजा लाहोटी. धन्यवाद. इकडून या. लातूर शहरातले दानशूर व्यक्तिमत्व आणि लाहोटी परिवाराचे करते धरते, आणि लातूर शहरात आजपर्यंत जेवढे काही सामाजिक उपक्रम आहेत प्रत्येक उपक्रमात, मग ते आम्ही व्हीलचेअर वाटप असो किंवा कोणत्याही समाजाचा कुणी त्याला सदर हाताने मदत करणार व्यक्तिमत्व रमण राजा लाहोटी. लाहोटी सर, आज हे वातावरण बघून काय वाटतं? आज 25 वर्ष आलेले आहेत. सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद भाऊ पारिक व त्याच्या टीमचे मी अभिनंदन करतो की दरवर्षी प्रमाणे आज वारी पाठवत आहे पंढरपूरला. मी त्यांना शुभेच्छा देतो. असं कार्य चांगलं त्यांच्या हातून प्रत्यक्ष घडत राहो. आमच्याशी काही सहकार्य पाहिजे असेल तर ते नक्कीच निश्चित आम्ही देऊ, एवढीच पंढरीच्या चरणी प्रार्थना करतो. राजाजी, महाराष्ट्रातलं हे पहिलं शहर आहे की गेली 25 वर्षापासून हा उपक्रम आहे. बरोबर आहे. आणि हे सर्व व्यापारी मिळून करतात. बरोबर आहे. हे सगळे व्यापारीच करतात आणि त्याला कुठंच खंड पडू दिलेलं नाही आहे. 25 वर्ष आणि गेल्या 25 वर्षापासून आपल्या परिवाराचं सहकार्य आहे या उपक्रमात. नाही, आम्ही सहकार्य म्हणजे सोबत आहोत. पांडुरंगाची सेवा घडते. नक्की घडते. आज एवढे 40 बसेस आपण माऊली पाठवत आहोत. म्हणजे आपण जरी पांडुरंग दर्शन नाही घेत तर यांचं दर्शन म्हणजे पांडुरंगाचं दर्शन. बरोबर आहे. बरोबर. मग
ही जी भावना आहे कसं वाटतं आपल्याला, काय फिलिंग होतात सगळ्या आजचा विशेष महत्व वाटतं? आनंद वाटतो, एकदम मनाला शांती वाटते. मित्रांनो, हे होते लातूरचे श्री रमण राजा लाऊड. या ठिकाणी संपन्न होतो सन्माननीय चंद्रशेखरजी मेहता साहेब, जे की आतापर्यंत सचिव होते, आता अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली. सर्वांमध्ये जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय भैया साहेबांच्या हस्ते गमछा आणि शाल देऊन आणि पत्र देऊन अध्यक्षपदाचं पत्र सुपूर्द करून त्यांच्याकडे देण्यात येत आहे. जोरदार टाळ्याने आपण एकदा नवनियुक्त अध्यक्षांचा स्वागत आणि सत्कार करूया. आणि या सोहळ्यानंतर समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रातिनिधिक स्वरूपांचा सत्कार सर आपण फोटो आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.